शेतकऱ्यांच्या दुधाला आणि कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी मागच्या 2 दिवसांपासून निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी जनाक्रोश आंदोलन सुरू आहे। आणि आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर निलेश लंके हे स्वतः या ठिकाणी कार्यकर्त्यांसोबतच जे आंदोलन स्थळ आहे त्या ठिकाणी झोपलेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर बघितलं तर आज आंदोलनाचा 3रा दिवस आहे, मात्र या आंदोलनाची कुठेतरी दखल जी आहे तर ती घेतली जात नाही, त्यामुळे हे आंदोलन सुरूच असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांच्या भूमिका ज्या आहेत तर त्या जाणून घ्याव्यात अशी भूमिका जी आहे ती खासदार निलेश लंके यांनी घेतलेली आहे। आज आंदोलनाचा 3रा दिवस आहे आणि आज जर बघितलं तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर देखील आणलेले आहेत। मागच्या 2 दिवसांच्या आंदोलनामध्ये जर बघितलं तर जनावरे असतील, शेळ्या असतील, मेंढ्या असतील या घेऊन खासदार निलेश लंके हे जिल्हाधिकारी कार्यालयावरती दाखल झालेले होते। आणि आता आज ट्रॅक्टर घेऊन या ठिकाणी सगळे आंदोलक जे आहेत तर ते येणार आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये चक्का जाम आंदोलन करू असं इशारा जो आहे तर तो देखील निलेश लंके यांनी दिलेला होता। काही कार्यकर्ते त्यांच्याशी बोलणार आहोत। आज आंदोलनाचा 3रा दिवस आहे, नेमकी काय भूमिका असणार आहे, कारण कुठेतरी दखल घेतली जात नाही असं म्हणणं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या सातत्याने जो दूध दरवाढीचा विषय आहे, कांद्याचा विषय आहे, त्याविषयी वारंवार मागण्या करून देखील शासन दुर्लक्ष करत आहे। आज नगर जिल्ह्यातील एक लोकनेते म्हणजे खासदार निलेश लंके साहेब हे मागच्या 2 दिवसापासून या ठिकाणी अनेक शेतकरी बांधवांसोबत आंदोलनास बसलेले आहेत। परंतु दुर्दैवाची बाब आहे की ज्या व्यक्तीकडं किंवा जे आत्ता नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्याकडंच हा दुधाचा विषय आहे, परंतु तरी देखील ते आत्तापर्यंत चर्चेला आले नाहीत। आणि जे काही नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत, कलेक्टर आहेत, त्यांची मगरुरीसुद्धा म्हणजे विचार करण्यासारखा विषय आहे की एक व्यक्ती जो या जिल्ह्याचं दिल्लीमध्ये नेतृत्व करतोय अशा व्यक्तीला साधं चर्चेला सुद्धा आत्तापर्यंत या ठिकाणी कलेक्टर साहेब आलेले नाहीत। एकंदरीत जर बघितलं तर 3ऱ्या दिवशी देखील हे आंदोलन सुरू आहे आणि आज आंदोलनस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील येणार आहेत। जयंत पाटील जे आहेत तर ते देखील भेट देणार असल्याची माहिती ही काल देण्यात आलेली होती। आणि या ठिकाणी 3रा दिवस असताना देखील कुठेही सरकारकडनं दखल घेतली जात नसल्यानं हे आंदोलन सुरूच आहे। या आंदोलनाची पुढची दिशा नेमकी कशी असणार आहे हे थोड्याच वेळामध्ये समजणार आहे। कॅमेरा पर्सन किरण कटारेसह सुनील भुंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।